महाविकास आघाडीचे उमेदवार अतुलदादा म्हात्रे यांची पेनमध्ये जाहीर सभा। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी महात्मा गांधी वाचनालय येथे सभा झाली। या सभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे भाई जयंत पाटील यांनी मतदार बांधवांना मार्गदर्शन केले। यामध्ये जयंतभाई पाटील यांनी बीजेपीचे आमदार यांना खुलेआम चॅलेंज केले की आमच्या उमेदवाराशी 20 मिनिटात चर्चा करून दाखवा, आम्ही आमचा उमेदवारी मागे घेतो। गेल्या अनेक वर्षी वाशी विभाग खारेपाटाचा प्रश्न पाण्याचा सोडवला जात नाही। जयंतभाई पाटील यांनी आश्वासन दिलं की अतुलदादा म्हात्रे आमदार म्हणून निवडून आले तर 6 महिन्यांमध्ये खारेपाटाला पाणी आणून देणार। शेतकरी कामगार पक्षाचे 4 उमेदवार आहेत, हे 4ही उमेदवार निवडून येणार असे जयंतभाई पाटील यांनी भाषणाद्वारे सांगितलं। शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी लावायचे असतील तर अतुलदादा शिवाय पर्याय नाही। अतुल म्हात्रे यांना विजयी करा असं जयंतभाई पाटील यांनी जनतेला आवाहन केलं। पहिला तर बहुतांश वेळा भारतीय शेतकरी कामगार पक्षाची सत्ता इथे राहिलेली आहे। गेल्या काही वर्षांचा अपवाद पाहिला, गेल्या 5 वर्षापूर्वीच इथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती। आणि जर कोणी म्हणत असेल की हा पक्ष इथे संपलेला आहे, दुर्बल झालेला आहे, तर 23 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल की विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या प्रकारचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय, आपण जनसंपर्क दौरे केले काही महिन्यापूर्वी, प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या ग्रामस्थांच्या समस्या सूचना समजून घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला। आपण त्यानंतर जनसंवाद दौरा केला, ज्याच्यामध्ये आपल्याला त्या विभागातल्या त्या गावातल्या समस्यांवरती आपलं म्हणणं, आपलं विजन आपण प्रत्येकाला सांगितलं। जमिनीची मालकी दिलेली नाही, घर कोणाच्या नावावर, नवऱ्याच्या, जमीन कोणाच्या नावावर, वडिलांच्या। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जसा मुलगा तशी मुलगी, दोघांना समान अधिकार, आणि मुलीला सुद्धा सातबाऱ्यामध्ये आणि घरामध्ये समान अधिकार भेटला पाहिजे। आमच्याकडे सिडकोची योजना आली तेव्हा एका शेतकऱ्याला काही ठिकाणी 100 प्लॉट आले, एका प्लॉटची किंमत 1 कोटी रुपये। बहिणींच्या वाट्याला 50 कोटी रुपये आले। कोणाच्यामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे। बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांचा विचार केला, कारण ते परदेशात शिकले होते, परदेशात समानता आहे। अतुल म्हात्रे यांचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा अर्थ हा आहे, जगातली समानता त्यांनी अभ्यासलेली आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये जे कोणी उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये मी अजिबात बोलत नाही। आमच्या उरणमध्ये पण मी सांगितलं, इथे जे प्रीतम म्हात्रे नावाचे उमेदवार आहेत, 5000 लोकांना महिन्याला 30,000 रुपये पगार देतात आज ते। एवढी मोठी कॅपॅसिटी म्हात्रे या नावामध्ये आहे की फक्त 5 मिनिटं इथल्या विधानसभेचा जो प्रतिनिधी आहे त्यांनी अतुल म्हात्रे सोबत बोलावं, आम्ही विधानसभेची सीट सोडतो। पण त्यांना JW मध्ये खडीच्या 100 गाड्या रोज टाकायच्या असतात, तर तुमच्याजवळ बोलायला वेळ कुठे आहे? त्यांना गडबगावचा दलाल कावला म्हणून आहे, दलाल पण कावला, आमचे गडबवाले आहेत बघा तिथे, आता नाव पण त्याचा कावला, तो इथून तिथे तिथून इथे। मी नगरपालिकेमध्ये माहितीचा अधिकार टाकला होता मित्रांनो, आणि पंतप्रधान आवास योजनेचे नगरसेवक आहेत संतोष पाटील। 121 घरकुलं मंजूर झाली, परंतु ती योजना त्यांनी राबवली नाही, दाबून ठेवली। हे कुठं बघणार तुम्ही हो? हे कुठं बघणार? म्हणून सांगतो की बाबा आमच्यावर MIDC लादली जाते। त्यांना सांगितलं, अरे तुमची शेती बुडली, आता सहकार्य करायचं राहिलं बाजूलाच, आंदोलनात सहभागी व्हायचं राहिलं बाजूलाच, परंतु खऱ्या अर्थाने MIDC थांबवायचं काम जर कोणी केले असेल
तर जैन भाईनी थांबवलेलं आहे. भले आजचं मरण आमचं उद्यावर असेल, परंतु उद्याचं मरण पण आम्ही परवावर लोटणार. 5 वर्ष पण विद्वान आहे, गोरा गोमटा आहेच. पण मला वाटतं रवी पाटलांनी त्यांच्या पुढे येऊन या विषयावर चर्चा करावी. आम्ही आमची उमेदवारी मागे घेतो, फक्त अर्धा तास ते 15-20 मिनिटं बोलले तरी चालते. माझं म्हणणं आहे, रवी पाटलांनी विधिमंडळामध्ये 10 वर्ष काम केलं. विधिमंडळामध्ये प्रोसिडिंग आणून दाखवावं त्यांनी. या प्रश्नावर मी बोललो, या प्रश्नावर बोलल्यामुळे तो प्रश्न सुटला. मी राजकारण सोडून दिलं. मी बोलतो का? मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, अनेक वेळा आमचे जेमसेनी नंदाताई वगैरे बसल्या उपोषणाला. मी कितीतरी वेळा त्यांना बोललो, बस झालं, नका उपोषण करू, आपण धरणं फिरणं करू. मी लढलो, त्याने यावं लागलं. आधी सोडण्यासाठी तटकरचे मुलगा अमुक तमुक पुढे बोल. मला कधी नाव पाहिजे असं नाही आणि श्रेय पाहिजे नको, प्रश्न सुटला पाहिजे हा आम्ही भूमिकेतून काम करतो. या ठिकाणी अंतोऱ्यातून पाणी गेलं तर पाणी आज खारेपाटामध्ये जातोय. फक्त किती पाहिजे? 1.5 कोटी रुपये. आम्ही इस्टिमेट बनवलं, ते आपले इंजिनियर मोर्चाचे 13 मीटरची लेवल खाली आहे. 13 मीटरची म्हणजे भालला शेवटी पाणी जाईल तर 13 मीटर त्या ठिकाणी खोली आहे, म्हणजे ग्रॅव्हिटीने पाणी जाईल. आम्ही अभ्यास केला, मी त्यांच्याकडे गेलो, त्यांची साईड बघितली. हे किती वेळा गेलं? मी भालला गेलो, 13 मीटर खोल पाणी. अंतोऱ्यातून पाणी नेलं तर पूर्ण खारेपाटाला भरपूर पाणी मिळेल. आम्ही आश्वासित करतो, अतुल म्हात्रे आमदार झाल्यावर 6 महिन्याच्यात आम्ही तेथे पाणी आणू. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.